नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत 9वा प्रोफेसर MS स्वामीनाथन पुरस्कार कुणाला मिळालेला आहे. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 यामध्ये विजेती कोण ठरलेली आहे या संदर्भात माहिती. तसेच भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरलेला आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. याना गुहा कोणत्या खडकांसाठी प्रसिद्ध आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, काळे चुनखडी खडक. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आजचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आज आहे 22 एप्रिल. 22 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक वसुंधरा दिन म्हणजेच वर्ल्ड अर्थ डे म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात 1970 पासून झालेली आहे. या वर्षीची म्हणजे 2026 ची अर्थ डे ची थीम आहे आवर पॉवर आवर प्लॅनेट. 22 एप्रिल 1724 जर्मन तत्ववेत्ता इमॅन्युअल कांट याचा आज जन्मदिवस. 22 एप्रिल 1904 अणुबॉम्बचे जनक जे रॉबर्ट ओपेनहायमर यांचा देखील आज जन्मदिवस. 22 एप्रिल 1870 रशियन क्रांतिकारक व्लादिमीर लेनिन यांचा जन्मदिवस. 22 एप्रिल 1812 भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अँड्र्यू ब्राऊन रॅमसे डलहौसी यांचा देखील आज जन्मदिवस. 22 एप्रिल 2006 प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातून आजच्या दिवशी गोळ्या झाडलेल्या होत्या. आणि पुढची सर्वात महत्वाचा आजचा दिनविशेष म्हणजे 22 एप्रिल 2025 म्हणजेच मागील वर्षी आजच्याच दिवशी पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झालेला होता आणि यामध्ये निष्पाप बळी हे पडलेले होते. आणि याच अतिरेक्यांना प्रत्युत्तर म्हणून आपण ऑपरेशन सिंदूर देखील 7 मे या दिवशी राबवलेले होते. त्यामुळे लक्षात घ्या, आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आज आहे 22 एप्रिल आणि हे संपूर्ण दिनविशेष आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने देखील खूप खूप महत्वाचे आहेत. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. 9वा प्रोफेसर MS स्वामीनाथन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डॉक्टर चे श्रीनिवास राव. 9वा प्रोफेसर MS स्वामीनाथन पुरस्कार हा डॉक्टर चे श्रीनिवास राव यांना जाहीर करण्यात आलेला आहे. त्यांचं सध्याचं पद आहे संचालक आणि कुलगुरू भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली. त्यांना मिळालेल्या पुरस्काराचं नाव आहे प्रोफेसर MS स्वामीनाथन पुरस्कार 2024-25. याचं कारण म्हणजे हवामान अनुकूल शेती आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट आणि दीर्घकालीन योगदान. हा पुरस्कार माजी पूर्व उपराष्ट्रपती श्री M व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारातील बक्षीस आहे सुवर्ण पदक, तसेच प्रमाणपत्र आणि रोख रक्कम 5 लाख रुपये. लक्षात घ्या, भारताचे हरित क्रांतीचे जनक असे डॉक्टर MS स्वामीनाथन यांना मानले जाते. त्यांची काही महत्वाचे संस्था देखील आहेत. NAARM म्हणजेच नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेंट आणि याचे मुख्यालय आहे हैदराबाद या ठिकाणी. तर ICAR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च ही भारतातील कृषी संशोधन आणि शिक्षणाची सर्वोच्च संस्था आहे. याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. या संपूर्ण फॅक्ट्स आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्वाच्या आहेत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अरोन्यक घोष. अरोन्यक घोष हा भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेला आहे. तो 22 वर्षांचा आहे. त्याचा जन्म 2003 साली झालेला आहे. त्याचं राज्य आहे पश्चिम बंगाल, कोलकाता. पश्चिम बंगालमधील तो 12वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. लक्षात घ्या, या अगोदरचे काही बुद्धिबळ ग्रँडमास्टर आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे आहेत. 93वा ग्रँडमास्टर होता आरव डेंगला. तर 95वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे अरोन्यक घोष. 94वा ग्रँडमास्टर होता मयंक चक्रवर्ती. मयंक चक्रवर्ती हा ईशान्य भारतातील पहिला ग्रँडमास्टर ठरलेला होता. तो आसाम या राज्याचा आहे. भारताचे पहिले ग्रँडमास्टर आहेत विश्वनाथन आनंद. तर भारताच्या पहिल्या महिला ग्रँडमास्टर आहेत कोनेरू हम्पी. पुन्हा एकदा सांगतो, या संपूर्ण महत्वपूर्ण चालू घडामोडी आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 ही यामध्ये विजेती कोण ठरलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, साध्वी सतीश शेल. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 यामध्ये विजेते ठरलेले आहे साध्वी सतीश शेल. तिचे राज्य आहे गोवा. गोवातून पहिल्यांदाच ती फेमिना मिस इंडिया वर्ल्ड ही झालेली आहे. या अगोदरच्या विजेत्या होत्या 2024 मध्ये निकिता पोरवाल, ती मध्य प्रदेशची होती. आणि या निकिता पोरवाल हिनेच साध्वीला ताज देखील दिलेला आहे. या वर्षीची ही 61वी फेमिना मिस इंडिया होती. या वर्षीचं ठिकाण होतं KIIT युनिव्हर्सिटी स्टेडियम भुवनेश्वर, ओडिशा.
ओडिशामध्ये प्रथमच हे इव्हेंट झालेले होते. यामध्ये विजेती ठरलेली आहे साध्वी सतीश शैल. यामध्ये पहिली उपविजेती ठरलेली आहे राजनंदिनी पवार महाराष्ट्र, तर दुसरी उपविजेती आहे श्री अद्वैताजी जम्मू अँड काश्मीर. महत्वाचं म्हणजे साध्वी सतीश शैल आता भारताचे प्रतिनिधित्व मिस वर्ल्ड 2027 या स्पर्धेमध्ये करणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 यामध्ये विजेते ठरलेले आहे साध्वी सतीश शैल. भारताच्या मागील काही मिस वर्ल्ड लक्षात असणं आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, भारतातील मिस वर्ल्ड कोण कोण झालेले आहेत. तर 1966 मध्ये रीता फारिया या पहिल्या भारतीय ठरलेल्या होत्या ज्या मिस वर्ल्ड झालेल्या होत्या. 1994 मध्ये ऐश्वर्या राय, 1997 मध्ये डायना हेडन, 1999 मध्ये युक्ता मुखी, 2000 या वर्षी प्रियंका चोप्रा आणि 2017 या वर्षी मानुषी चिल्लर. पुढचा प्रश्न, लेक लाडकी योजना ही कधी सुरू झालेली होती. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 एप्रिल 2023. लेक लाडकी योजना हा सध्या चर्चेतील मुद्दा आहे. महाराष्ट्र सरकारची ही योजना आहे आणि या लेक लाडकी योजनेचं आता जे काही बेनिफिट्स आहेत हे समोर येत आहेत, त्यामुळे सध्या ही चर्चेमध्ये आहे. याची सुरुवात 1 एप्रिल 2023 या दिवशी झालेली होती. यामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबामध्ये मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने 1,01,000 रुपये अनुदान दिले जाते. मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये दिले जातात. मुलगी पहिल्या वर्गात गेल्यानंतर 6,000 रुपये, 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये आणि 11वी मध्ये गेल्यानंतर 8,000 रुपये मिळतात. या योजनेचा उद्देश काय, तर मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन तिचा जन्मदर वाढवणे, तिच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करण्यासोबतच मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना अतिशय महत्वाची मानली जाते. पुढचा प्रश्न, सुपर सेल्स साथी हे ऍप कोणासाठी आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, LIC एजंटसाठी. LICने नुकतेच 2 ऍप्लिकेशन लॉन्च केलेले आहेत. त्यातील पहिले ऍप आहे माय LIC. हे ग्राहक केंद्री ऍप आहे जे विमा व्यवस्थापन, दावे, देयके, कर्ज आणि KYC या एकाच व्यासपीठावर आधारित आहे. त्यामुळे लक्षात घ्या, माय LIC हे तर नावावरूनच कळते की LIC साठी आहे. परंतु जे दुसरे ऍप आहे जे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे आहे ते म्हणजे सुपर सेल्स साथी. हे LIC एजंट व मध्यस्थांसाठी म्हणजेच डिजिटल विक्री, ग्राहक सेवा आणि कामगिरी निरीक्षण यासाठी अतिशय महत्वाचे ऍप्लिकेशन आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जर परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला की सुपर सेल्स साथी हे कोणत्या संघटनेने ऍप तयार केलेले आहे, तर लक्षात घ्या LIC एजंट यासाठी हे ऍप तयार केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्वपूर्ण चालू घडामोडी आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला ग्रँडमास्टर कोण आहेत. तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, तानिया सचदेव, पर्याय क्रमांक 2, कोनेरू हम्पी, पर्याय क्रमांक 3, हरिका द्रोणावली आणि पर्याय क्रमांक 4, हम्पी कोनेरू. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.